नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे तर तो महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, त्याच्यानंतर कोणकोणत्या महिला यांच्या अंतर्गत पात्र असणार आहेत, कोणकोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत, त्याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना डबल केवायसी करायचे पर्याय आलेला आहे। तर ती डबल केवायसी करावं का, याची शेवटची तारीख काय असणार आहे, असे बहुसंख्य प्रश्न आहेत। त्यांचं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे जवळपास 2 ते 3 हप्ते हे थांबलेले आहेत आणि अद्याप देखील कोणत्याही महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत। तर याचं मुख्य कारण म्हणजे काय, ज्यावेळेस राज्य शासनाच्या आचारसंहिता चालू होता आणि या आचारसंहितेमुळे कोणत्याही महिलांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे मिळाले नाहीत। आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांना प्रश्न पडलाय की 1 हप्ता पडणार का 2 हप्ता पडणार का 3 हप्ता पडणार। तर मित्रांनो, याची आता जी काय तारीख आहे तर जो काय मकर संक्रांतचा सण असणार आहे तर या सणाच्या अगोदर 2 ते 3 दिवसापूर्वी सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत। आता याच्यामध्ये जवळपास 2 हप्ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे, परंतु जर राज्य शासनाच्या माध्यमातून तिन्ही हप्ते एकत्र टाकले तर सर्व महिलांना 4,500 रुपये असे मिळू शकतात। परंतु अद्याप देखील असा कोणत्याही प्रकारचा अपडेट आला नाही, परंतु 2 हप्ते अर्थात 3,000 रुपये हे राज्यामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर 100% पडणार आहेत। आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डबल केवायसी करायचा पर्याय आलेला आहे, तर डबल लाडक्या बहिणींनी केवायसी करावी का। तर मित्रांनो, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की याच्यामध्ये पाहिलेच असेल, जर तुम्ही तुमची ई केवायसी पूर्ण केली तरच तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र झालेले आहेत आणि ज्या महिलांची केवायसी अपूर्ण असणार आहे त्या सर्व महिला याच्या अंतर्गत ऑटोमॅटिक अपात्र केल्या जाणार आहेत आणि त्या महिलांना इथून समोर या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्याच्यामुळं राज्यामधील सर्व महिलांनी आपली डबल केवायसी करून घ्या, कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून असं कुठल्याही प्रकारात सांगण्यात आलं नाही की केवायसी करू नका। त्याच्यामुळं डबल ज्यांना ऑप्शन आले ते केवायसी करायचे, अशा सर्व महिलांनी आपली केवायसी आपल्या जवळच्या सीएससी सेंटर करून घ्या किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील ही केवायसी करू शकता। आता याच्यामध्ये बऱ्याच महिलाचे जे काय पती असतील ते मयत असतील तर त्यांनी काय करायचं, तर त्यांच्यासाठी सुद्धा नवीन पर्याय आलेला आहे। त्यामध्ये ई केवायसी करत असताना तुम्हाला पूर्ण माहिती दाखवली जात आहे की तुमचे पती आहेत का, त्यानंतर आहेत की नाहीत ही संपूर्ण माहिती, त्यांचा आधार नंबर टाकायचा किंवा इतर तुमच्या घरातील कोणी असेल तर त्यांचा आधार कार्ड टाकायचा। ही संपूर्ण माहिती तुम्हाला या शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे ज्या महिलांचे पती वारस म्हणजे वारलेले आहेत तर त्या महिलांना सुद्धा यामध्ये मोठा अपडेट आहे। त्या महिलांनी सुद्धा आपल्या जवळच्या नातेवाईकाचा आधार कार्ड जोडून आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। आणि आता मोठ्या प्रमाणात विचार करायला गेला तर बहुसंख्य महिला या योजनेच्या अंतर्गत अपात्र केले गेलेले आहेत। त्याचं मुख्य कारण आहे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्या महिलांना पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी असेल या दोन्ही योजनेचे जर पैसे पडत असेल तर या सर्व महिलांना फक्त हप्त्याला 500 रुपये दिले जातात आणि काही महिलांच्या 4 चाकी वाहन असतील किंवा सरकारी नोकरी असेल तर या सर्व महिला याच्या अंतर्गत डायरेक्ट अपात्र केले गेले आहेत। किंवा बरेच कारण जर पाहायला गेलं तर एका राशन कार्डावर जर 2 महिला लाभ घेत असतील तर त्या सुद्धा महिला याच्या अंतर्गत अपात्र केले गेलेले आहेत। म्हणजे जे काही मुख्य कारण आहेत ही सर्व कारण आपण पाहिलेली आहेत। त्याच्यामुळं ज्या काही उर्वरित महिला आहेत तर त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये हा येणारा हप्ता 3,000 किंवा 4,500 रुपयाचा पडणार आहे। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जो काय पुढील हप्ता आहे तो कधी पडणार, कोणत्या तारखेला पडणार, कोणत्या महिलांना पडणार, ही सविस्तरशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं, याच्याविषयी काही अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि ही माहिती इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।